पीक विम्याबाबत आता एक अत्यंत महत्त्वाची मोठी खुशखबर आलेली आहे. 2023 व 2024 या साली पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आता आलेली आहे. लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, 2022 आता तुम्ही जर 2022 या साली जर पीक विमा भरला असेल, 2023 व 2024 लक्षामध्ये घ्या, या 3 वर्षांचा पीक विमा आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी मंजूर करून आजच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर झाला आहे. आता तुम्हाला आज सरकारच्या माध्यमातून रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे अशी माहिती राज्य शासनाने दिलेली आहे. लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पीक विमा जमा होण्याला मुहूर्त लागलेला आहे. आता शेतकरी बांधवांनो, बऱ्याच दिवसापासून तुम्ही 75% अग्रिम पीक विम्याची वाट पाहिली होती, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 पण रुपया जमा झालेला नाही. काही शेतकऱ्याला 25% अग्रिम मिळाला तर काही शेतकऱ्याला नाही. आता लक्षामध्ये घ्या, पीक विम्याचा पहिला टप्पा शेतकरी बांधवांना मिळाला होता, तो म्हणजेच की 25% अग्रिम, परंतु 25% अग्रिम काही शेतकऱ्याला मिळाला तर काही शेतकऱ्याला मिळालेला नाही. परंतु आता तसं होणार नाही. बघा, 75% अग्रिम आता लक्षामध्ये घ्या, आता टोटल 3 पीक विमे सोबतच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु त्यासाठी सरकारने एक छोटासा अर्ज करायचा सांगितला आहे. एक छोटेसे 2 महत्त्वाचे कागदपत्रे जमा करायचे सांगितले आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार. आज तात्काळ अर्जंट महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. तुम्हाला अर्जंट एक महत्त्वाचा अर्ज करायचा आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे. आता तुम्हाला कोणता महत्त्वाचा अर्ज करायचा आहे, आता लक्षामध्ये घ्या, हेक्टरी किती मिळणार. आता बघा, 3 पीक विमे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्र मिळणार आहे, म्हणजे रक्कम खूप मिळणार. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, टोटल रक्कम किती मिळणार व किती हेक्टरी मिळणार व तुम्हाला कोणते महत्त्वाचे 2 कागदपत्रे जमा करायचे आहे, ते सर्व काही माहिती आपण अगदी 1 मिनिटामध्ये पाहून घेऊया. तर मग शेतकरी मित्रांनो, जाणून घ्या की नेमकं काय बोललेले आहे देवेंद्र फडणवीस, काय महत्त्वाच्या अटी लादण्यात आलेल्या आहे ते आता आपण पाहून घेऊया. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आता खुशखबर चाललेली आहे. म्हणजे की पीक विम्याचा 75% हिस्सा आता तुम्हाला वाटप करण्यात येणार आहे. दुसरा टप्पा आता वाटप सुरू झाले आहे. ही रक्कम आता थेट हेक्टरी 40,000 रुपये एवढी तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे. तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती स्वतः पत्रकारांनी दिलेली आहे. ही बातमी वृत्तपत्रांच्या माध्यमातून समोर आलेली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आता निर्माण झालेले आहे. बघा, बऱ्याच दिवसापासून तर काय पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत नव्हता, परंतु आता एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला आहे. म्हणजे की आता पीक विमा जमा होण्यासाठी मुहूर्त तरी लागलेला आहे. आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये पीक विमा जमा होणार. लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, बऱ्याच दिवसापासून यूट्यूबवर देखील बऱ्याचशा अफवा सुटल्या होत्या की पीक विमा आज जमा होणार, उद्या जमा होणार, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सत्यामध्ये पीक विमा जमा झाला नव्हता. परंतु आज अखेर राज्य शासनाने एक महत्त्वाची बातमी दिली आहे. त्या बातमीमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. शेतकरी खुश झालेले आहे, अशी महत्त्वाची बातमी सरकारने दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता. बघा, तुम्ही स्क्रीनवर आता बघा, 2022, 2023 आणि 2024 आणि लक्षामध्ये घ्या मे महिन्यातील 2025, म्हणजे की बघा मे महिन्यातील 2025 म्हणजे की टोटल बघा 3 वर्षाचा पीक विम्याची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे. आता लक्षामध्ये घ्या, हे सर्व पीक विमे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता मिळणार आहे. तुम्ही या यादीमध्ये तुमचे नाव लगेच तपासून घ्यायचे आहे. पीक विम्याचे वाटप सुरू झाले असून प्रत्येक जिल्ह्याला बघा 153 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार असल्याची माहिती स्वतः राज्य सरकारने दिलेली आहे. आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहे का हे तुम्ही नक्की आता तपासा. प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आलेली आहे आणि बघा विमा किती मिळणार आहे. बघा, तुमचे नाव यादीमध्ये आहे का. मागील 3 वर्षाचा पीक विमा म्हणजे की बघा 2022, 2023 आणि 2024 पीक विमा एकत्रितपणे तुमच्या खात्यावर दिला जाणार आहे. आता कोणत्या पिकाला किती हेक्टरी मिळणार हे लक्षामध्ये घ्या. आता बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं पीक म्हणजे की भात. आता लक्षामध्ये घ्या, सर्वात महत्त्वाचे म्हणजे की आता लक्षामध्ये घ्या, या भागामध्ये भात पिकाचे उत्पन्न कमी होते, परंतु शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, काही असे भाग आहेत महाराष्ट्रामध्ये जिथे की भाताचे उत्पन्न होते. आता बघा 50,000 रुपये हेक्टरी भातासारख्या पिकाला ठिकाणी देण्यात आले आहे. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, ज्वारी बघा 33,000 रुपये आणि बाजरी 32,000 रुपये, भुईमुग 45,000 रुपये, सोयाबीन 55,000 रुपये, मूग 28,000 रुपये, उडीद 25,000 रुपये बघा, आणि तूर 47,000 रुपये, कापूस 60,000 रुपये आणि मका 36,000 रुपये. अशी या ठिकाणी महत्त्वाची यादी सरकारने जाहीर केलेली आहे. बघा, या यादीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत हे माहिती पोहोचणार आहे. आता लक्षामध्ये घ्या, ज्या शेतकऱ्याचे कापूस आणि तूर या पिकाचे नुकसान झाले आहे, ह्या पिकाला अशी प्रचंड रक्कम देण्यात आली आहे. बघा, तुम्ही आता पीक विमा फॉर्म भरताना जर तुम्ही कापूस आणि तूर
हे पीक जर लिवले असतील तर लक्षामध्ये घ्या तुम्हाला प्रचंड रक्कम आता मिळणार आहे. हा पीक विमा 3 वर्षाचा मिळणार आहे. बघा आता शेतकरी बांधवांनो, सर्व पीक विम्यासाठी एकत्र तुम्हाला आता या ठिकाणी एक काम करावं लागणार, तरच तुमच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार. तर तुम्हाला कोणते महत्त्वाचे काम करायचे आहे ते देखील आपण पाहून घेऊया. तर बऱ्याच दिवसापासून ज्या शेतकऱ्यांनी वाट पाहिली होती की पीक विमा कधी जमा होणार, त्यांना या ठिकाणी आज दिलासा मिळाला आहे. आज दुपारपासूनच दुसऱ्या टप्प्याचे वाटप पण सुरू झाले आहे. बघा कृषी मंत्री दत्तात्रय भाऊ भरणे यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. बघा की राज्यातील शेतकऱ्यांसाठी बघा जे का राज्यामधील शेतकरी आहे, पोस्ट बँक आहे, या पोस्ट बँकमध्ये बघा कालपासून या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, आता ज्यांचे खाते पोस्ट बँकमध्ये आहे त्यांना या ठिकाणी त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे. बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज 100% रक्कम जमा केली जाणार आहे, अशी महत्त्वाची माहिती कृषी विभागाने दिली आहे. बघा 2022 ते 2025 या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झाले होते त्यांना आता विमा मिळणार आहे. त्यांना 100% आज त्यांच्या खात्यामध्ये विमा रक्कम मिळणार आहे. ही महत्त्वाची अपडेट फक्त 5 मिनिटापूर्वीची आहे. सरकारकडून अधिकृतपणे अशी ही महत्त्वाची यादी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांची अपेक्षा कमी करणे हा व्हिडिओचा उद्देश आहे. म्हणजे की लक्षामध्ये घ्या, शेतकरी खूप अपेक्षा करत होते की पीक विमा कधी मिळणार, आज मिळणार की उद्या मिळणार. बघा परंतु सरकारने महत्त्वाची खबर आता दिलेली आहे. बघा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 30,000 ते 35,000 रुपये मिळणार आहे. कृषी विभागाने सांगितले आहे केंद्र सरकारकडून 2022 पीक विमा मिळालेला नव्हता, त्यामुळे सरकारने मागील 3 ते 4 वर्षांचा पीक विमा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत तुम्ही जेवढा पीक विमा भरला होता, जेवढा थकीत होता, तेवढा आज सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. गेल्या 2 दिवसामध्ये आता लक्षामध्ये घ्या 15 ते 16 जे काय जिल्हे आहे या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वितरण करायचे होते, पण सरकारच्या माध्यमातून वितरण झाले नव्हते. बघा आज दुसऱ्या टप्प्यामध्ये उरलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा मिळणार आहे. जर तुम्हाला अजून पीक विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका, कारण आता डीबीटी माध्यमातून डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचे काम करायचे आहे. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी मित्रांनो, आता डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळणार आहे. परंतु लक्षामध्ये घ्या काही शेतकऱ्याला अडचण देखील येणार आहे. कृषी विभागाने बँक खात्यामध्ये पैसे करण्याचे आदेश आज बँकांना दिले आहे. बघा आज सकाळी काही जिल्ह्यांमध्ये आता लक्षामध्ये घ्या जे का बँक आहे आज बँकेमध्ये पैसे येणार. मग बघा आज दुपारनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार. सर्वात प्रथम पैसे हे बँकेमध्ये येतात हे लक्षामध्ये ठेवा. बघा आज दुपारी 1 वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याला वेग सुरू होणार आहे. म्हणजे की दुपारी 1 वाजल्यापासून आता लक्षामध्ये घ्या दुपारी 1 वाजल्यापासून 2, 3, 4, 5, 6 आणि 7 वाजता या ठिकाणी बँकाचे कामे सुरू असतात. म्हणजे की टोटल 7 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत देखील तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार. म्हणजे बघा ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर किमान 2 तासानंतर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होते. म्हणजे की रात्रीचे 12 जरी वाजले तरी पण तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार, अशी माहिती सरकारने देण्यात आलेली आहे. आता लक्षामध्ये घ्या आज तब्बल 16 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप केले जाणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी सांगितली आहे. या 16 जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सरकारने दिली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पीक विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही, कारण ज्यांनी काही महत्त्वाची कामे केली नाही अशा शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारने कोणत्या अटी घातल्या आहेत हे आता आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. 75% अग्रिम पीक विमा आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. लक्षामध्ये घ्या आतापर्यंत 10 वर्षाच्या इतिहासामध्ये एवढा मोठा पीक विमा कधीच मिळाला नव्हता. परंतु आता बघा 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळत आहे. बघा पहिला टप्पा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाला आहे. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, 25% जे काय अग्रिम होता तो तर तुमच्या खात्यामध्ये जमा झाला, परंतु आता 75% अग्रिम तुम्हाला मिळायचा राहिला होता. परंतु आता सरकारने एक खुशखबर दिलेली आहे, म्हणजे की टोटल 3 वर्षांचा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये सोबतच जमा होणार आहे. हे लक्षामध्ये ठेवा. आज 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी बघा काल रात्री एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली असून बघा ज्यात सरसकट पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात घेणार असल्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आता लक्षामध्ये घ्या त्या बैठकीमध्ये बघा आता लक्षामध्ये घ्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आता बघा लक्षामध्ये घ्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आता
लक्षामध्ये घ्या, सर्व बँकांना फोन करून पैसे त्वरित जमा करण्याचे आदेश दिले आहे. या पीक विम्यासाठी काही महत्त्वाच्या अटी देखील घालण्यात आलेल्या आहे. ज्या शेतकरी या अटीची पूर्तता करतील त्यांनाच हा पीक विमा मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, तुम्हाला काही महत्त्वाचे कागदपत्रे देखील जमा करावे लागणार आहे. बघा आता या ठिकाणी सरकारने असं स्पष्टपणे सांगितलं आहे, 2 महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला जमा करावी लागतील. ती जमा केल्यानंतर तुम्हाला 100% आता पीक विमा मिळेल, म्हणजे की टोटल 3 वर्षाचा पीक विमा मिळेल. राज्य सरकारने यासाठी बघा 3178 कोटी रुपये मंजूर केले आहे. जर तुम्हाला अजूनही पीक विमा जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर तुम्ही देखील या गोष्टी तपासणे आवश्यक भाग पडणार आहे. आता लक्षामध्ये घ्या, तुमचे आधार कार्ड बँक खात्याला जोडलेले आहे का हे तुम्हाला तात्काळ या ठिकाणी तपासायचं. तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का, तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक आहे का हे तुम्हाला तपासून घ्यायचं आहे. बघा जर तुम्ही ही कामे केली नसतील तर पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होऊनही तुम्हाला मेसेज येणार नाही. ही कामे पूर्ण करा, कारण आज दुसरा टप्पा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. बघा आज ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होत आहे त्यांची यादी पण सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर त्या यादीमधील जे काही जिल्हे आहे ते म्हणजे की आता लक्षामध्ये घ्या, पुणे जिल्हा पण या ठिकाणी समाविष्ट आहे, नाशिक जिल्हा पण समाविष्ट आहे, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग. बघा हे जे काय जिल्हे आहे या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून मदत मिळणार आहे अशी माहिती शासनाने सांगितली आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा या जिल्ह्यांमध्ये आज सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यात येणार आहे. आता शेतकरी बांधवांना लक्षपूर्वक पहा, काही महत्त्वाच्या बँकांमध्येच हा पीक विमा सर्वात अगोदर येणार आहे. आता सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये पीक विमा येणार आहे ते आपण पाहून घेऊया. त्यानंतर आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांना, आपण जिल्ह्यांची यादी सर्वात अगोदर या ठिकाणी आता पाहून घेतलेली आहे. बघा आता आपण कोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा मिळणार आहे ते आपण पाहून घेऊया, कारण बँकेचे पासबुक पण अत्यंत महत्त्वाचे आहे. तर बघा तुम्ही जर SBI बँकेमध्ये जर खातं उघडले असेल तर निश्चितच राहा, म्हणजे की तुमच्या खात्यामध्ये पण रक्कम मिळणार आहे. आता बघा तसेच तुमच्या खात्यामध्ये आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे जमा होणार आहे. बघा म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचे खाते असेल तर बघा, जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असेल तर बघा तुमच्या खात्यामध्ये आज कसल्याही परिस्थितीमध्ये रक्कम जमा होणार आहे. बघा तर तुम्हाला सर्वात आधी लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजना. बघा जी काय नमो शेतकरी योजना आहे, आता या नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता काही शेतकरी बांधवांना मिळालेला नाही. म्हणजे बघा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे आतापर्यंत वितरण झालेलं नाही, परंतु बघा आज नमो शेतकरी योजनेचे पण या ठिकाणी वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेण्यात आलेला आहे. नमोचे पण वितरण होणार आहे. बघा आता नमो शेतकरी योजना, आता जी काय नमो शेतकरी योजना आहे बघा या योजनेमध्ये जे काही पैसे आहेत ते आता लक्षामध्ये घ्या याच बँकेमध्ये मिळणार आहे. बघा कोणती बँक आहे, बघा पीक विमा पण याच बँकेमध्ये मिळणार आहे. आता सरकारने हे महत्त्वाचे निर्णय कशामुळे घेतलेले आहे लक्षामध्ये घ्या. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस बँक, कॅनरा बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक बघा आणि जिल्हा मध्यवर्ती बँक ह्या ज्या काय बँका आहे. आता बघा नमो शेतकरी योजना, बघा जी काय नमो शेतकरी योजना आहे, बरेच शेतकऱ्यांनी मेसेज करून बघा आम्हाला या ठिकाणी खूप सारे असे मेसेज केले आहे की नमोचा हप्ता कधी मिळणार. लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, तुम्हाला नमोचा हप्ता 1 दिवसानंतर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. बघा ते ह्याच बँकेमध्ये या ठिकाणी नमोचा हप्ता जमा होणार आहे अशी माहिती सरकारच्या माध्यमातून मिळाली आहे. आणि पीक विमा पण याच बँकेमध्ये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एक काम करायचं आहे, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये नमोचे देखील पैसे आणि पीक विम्याचे देखील पैसे सोबतच जमा होणार आहेत. आता बघा तुम्हाला सर्वात प्रथम तुमचे बँक पासबुक आणि तुमचे आधार कार्ड बँकेमध्ये नेऊन तात्काळ KYC करून घ्यायचे आहे, तरच तुम्हाला सरकारच्या माध्यमातून पीक विमा मिळणार आहे. आता बघा बरेच जण असा विचार करतील, बघा हा व्हिडिओ तर फक्त पीक विम्याचा आहे, परंतु नमो शेतकरी योजनेचा या व्हिडिओमध्ये उल्लेख का आला तर लक्षामध्ये घ्या. आताच आम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये घ्या व्हिडिओ तयार करताना एक मेसेज आला होता. त्या मेसेजमध्ये असे एका शेतकऱ्याने विचारले की नमोचा हप्ता कधी मिळणार. त्यामुळे आपण आताच्या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यापर्यंत हा संदेश पोहोचवला आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्यापर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी. धन्यवाद.